नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज झालं गणपती बाप्पाचं आगमन, त्याच्यामुळे आम्ही घेतले मोदक करायला. हे पहा आमच्या गणपती बाप्पाची आमची ही सजावट वगैरे कशी वाटली ती पण सांगा नक्कीच पण कमेंट. मला हसतायत पण हेल्प पण करतायत खरं तर. आणि आई आता खोबरं किसताय. हे पहा आईंचे तर खोबरं किसून झालं, मग आता म्हटलं आपली पण थोडी मदत झालीच पाहिजे. मग मी गूळ चिरायला घेतला, दोघे गप्पा मारत बसलो. त्याच्यात त्यांनी सांगितलं की शेंगा म्हणतात, आपण शेंगा पण करतो याच्यामध्ये मोदक सकट. आणि मग त्याच्यानंतर मी छोटंसं असं आमचं परडं आहे मागणं ते दाखवलं. आणि थोडं बाहेर आलं बघितलं तर पाऊस आला होता, म्हणून हा बॅक साईडचा बघा हा पूर्ण डोंगर. आणि आईंनी इथं याच्यामध्ये हळद लावली आहे आणि बरीच छोटी मोठी झाडं लावलेली आहेत. ते छोटंसं परडं आणि असं वातावरण झालं होतं इतकं सुंदर. त्याच्यानंतर आईंनी पाणी घेतलं, पाण्यामध्ये मीठ टाकलं की ज्याचं ते मोदकाचं सारण बनवायचं होतं. मग आईंनी पीठ टाकून पीठ मळून घेतलं, उकड काढली. हे पहा आई मोदक बनवत आहेत, मी जवळून दाखवते. इतक्या सुंदर पाकळ्या केलेल्या आणि मोदक पाहूनच एवढे सुंदर दिसत होते ना, तर ते खाण्यापेक्षा बघतच राहावं असं वाटत होतं. इतका सुंदर मोदक आईंनी बनवला. त्यांनाही येत नव्हतं, त्या म्हटल्या मी हळूहळू शिकते, कारण की तेव्हा गावाकडे वेगळ्या पद्धतीने मोदक बनवायचे त्याच्यामुळे. आणि मग इथे आम्ही दोघींनी परत मी पण त्यांना मदत केली, मोदक बनवायला सुरुवात केली. पण आता थोडं थोडं जमायला लागले, कारण की जेव्हा माहेरी होते तेव्हा आमची ताईच मोदक वगैरे करायची, त्याच्यामुळे मी कशाचा लोड नाही घेतला त्या बाबतीत. पण आता मला कसं असतं, शेवटी सासरे आल्यावर स्वतः जबाबदारी घेऊन करावं लागतं. पण केलं मी, मला जसं जमलं तसं करते मी, ट्राय करत राहते पण थांबत नाही. व्हिडिओ टाकायला पण खरं लेट झाला आहे, कारण की इकडे क्लायमेटचा वगैरे पण इश्यू असतो. हे बघा इथे आमच्या शेंगा आणि मोदक दोन्हीही तयार झालेत. कसं वाटलं माझा छोटासा मिनी व्लॉग नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा आमच्या गणपती बाप्पाला आम्ही असं मस्त प्रसाद ठेवलेला.